श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येक घरामध्ये कुटुंबामध्ये काही ना काही अडचणी समस्या या असतातच. मग त्या पैशा संबंधित असतील किंवा आजारपण असेल किंवा एखाद्यानं करणी बाधा केली असेल, ग्रहदोष असतील, वास्तुदोष असतील किंवा कोणतंही काम करायला जा त्यामध्ये अडथळे येत असतात. तर हे सर्व दूर करण्यासाठी आपण काही उपाय तोडगे करत असतो. असाच एक उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मी तुम्हाला एका झाडाचं मूळ सांगणार आहे. तर हे मूळ आपल्या घरी आणायचं आहे आणि याचा आपल्याला उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यामुळं आपल्या घरावरती लक्ष्मी मातेची कृपा होणार आहे. घरामध्ये पैसाच पैसा येणार आहे. घरातील दारिद्र्य दूर होणार आहे. आपल्या घरामध्ये जी काही विघ्न आहेत, साडेसाती असेल किंवा एखाद्यानं करणी बाधा केली असेल, ग्रहदोष, वास्तुदोष असतील किंवा आपल्या प्रत्येक कामामध्ये येणारे अडथळे असतील, तर ते सर्व काही दूर होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर एखाद्याचा जरी विवाह ठरत नसेल, तर ते देखील विवाह ठरण्यास यामुळे मदत होणार आहे. आता असे हे कोणते झाडाचे मूळ आहे, हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये आपल्याला अनेक प्रकारची झाडं, वृक्ष पाहायला मिळतात. काही झाडांमध्ये तर दैवी गुण देखील असतात. असेच एक झाड आज आपण पाहणार आहोत. तर ते झाड म्हणजेच रुईचे झाड. या झाडामध्ये देखील अनेक दैवी गुण आहेत. तर आज आपण या व्हिडिओमध्ये या रुईच्या झाडाचे फायदे आणि महत्त्व जाणून घेणार आहोत. तर आपण जो हा उपाय पाहणार आहोत, तर हा उपाय आपल्याला या रुईच्या झाडाच्या मुळाचाच करायचा आहे. तर या रुईच्या झाडाची जी पानं आहेत आणि फुलं आहेत, तर यांची माळ बनवली जाते आणि हनुमानाला ती अर्पण केली जाते. तसेच बऱ्याच लोकांना या रुईच्या झाडांचा उपाय देखील माहीत असेल. परंतु याशिवाय हे रुईचं झाड किती महत्त्वाचं आहे, हे अनेक लोकांना माहिती नसेल. परंतु हे जे झाड आहे, तर हे झाड आपल्या घरावरची जी सर्व संकटं आहेत, तर ती दूर करण्यासाठी मदत करत असतं. आपल्या घरामध्ये धन खेचण्याचं काम हे झाड करत असतं. तसेच धनाचे स्तोत्र निर्माण होतील असे हे रुईचे झाड आपल्यासाठी बरेच लाभदायी धनप्राप्तीचे योग निर्माण करणारे आहे. हे रुईचे झाड मंदार, आर्क अशा विविध नावांनी आपल्या महाराष्ट्रात तसंच संपूर्ण भारतामध्ये ओळखलं जातं. आणि हे जे झाड आहे, तर ते आपल्या घराच्या आजूबाजूला आपल्याला नक्की दिसेल. या झाडाच्या मुळाचा वापर करून अनेक तांत्रिक क्रिया देखील केल्या जातात. आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार हे रुईचे झाड भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय असून सोबतच या झाडात भगवान श्री गणेश वास करतात अशी ही मान्यता आहे. या रुईच्या झाडाचे मुख्यतः दोन प्रकार असतात, श्यामरुई आणि श्वेतरुई. श्यामरुईची फुले थोडीशी निळसर असतात आणि श्वेतरुई म्हणजेच पांढऱ्या रंगाची फुलं या श्वेतरुईला येतात. आणि तांत्रिक क्रियामध्ये श्याम आणि श्वेत यापैकी श्वेतरुईचा वापर जास्त केला जातो. तर आपण आज जो हा उपाय पाहणार आहोत, आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी, तर यासाठी आपल्याला श्वेत मंदार म्हणजेच पांढऱ्या रुईच्या फुलांचा वापर करायचा आहे. आपल्या घराच्या जवळपास कुठेही किंवा एखाद्या माळरानावर तुम्हाला हे झाड अवश्य मिळेल. असं एक श्वेत म्हणजेच पांढऱ्या रुईचं झाड आपल्याला शोधायचं आहे आणि यासाठी ते झाड खूप जुनं असेल किंवा कमीत कमी ते 11-12 वर्षापूर्वीचं झाड असेल. तर अशा झाडामध्ये 11 वर्षानंतर या रुईच्या झाडाच्या मुळामध्ये भगवान श्री गणेश वास करत असतात. गणेशाची प्रतिमा आपोआप या ठिकाणी निर्मित होते आणि म्हणूनच आपल्याला असे हे श्वेतरुईचे झाड शोधायचं आहे. आपल्याला बाजारात सुद्धा अशा प्रकारच्या श्वेतार्क म्हणजेच पांढऱ्या रुईच्या मुळापासून निर्माण केलेल्या गणपती बाप्पांच्या मूर्ती नक्की पाहायला मिळतील. पण त्या ओरिजिनल आहेत की नाहीत, खरोखर त्या श्वेतार्क म्हणजेच पांढऱ्या रुईच्या मुळापासून निर्मित झालेले आहेत की नाहीत, याची आपल्याला अवश्य खात्री करायची आहे. जर गणेशाची प्रतिमा असेल आणि ही प्रतिमा आपण जर खरेदी करून चांगल्या मुहूर्तावर जर आपल्या घरी आणली, तर आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली, तर आपल्या घरामध्ये अत्यंत शुभ परिणाम घडू लागतात. आपल्यावरची सर्व विघ्न, संकटे हे गणपती बाप्पा दूर करत असतात आणि यामुळं आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते. आपल्या घरामध्ये ऐश्वर्य येतं. आपल्या जवळपासच्या पांढऱ्या रुईच्या झाडाचा आपल्याला म्हणून शोध घ्यायचा आहे. आणि जर झाड तुम्हाला जर मिळाले, तर रविवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र जेव्हा येईल, तर अशा शुभ प्रसंगी आपल्याला एक दिवस आधी आपल्याला या झाडाजवळ जायचं आहे आणि या झाडाची प्रार्थना करायची आहे. हे मनोभावे हात जोडायचे आहेत. आधी आपण घरून जात असताना आपल्या घरातील एक तांब्याभर पाणी, त्याचबरोबर पूजेचं सर्व साहित्य घेऊन आपल्याला या झाडाजवळ जायचं आहे. सोबत हळदी कुंकू, अक्षदा या ज्या वस्तू आहेत, तर धूपदीप हे सर्व घेऊन जायचं आहे. एक दिवा घेऊन जायचा आहे. इथं आपल्याला देशी गाईच्या तुपाचा
दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्या झाडाला आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे, हळदी-कुंकू व्हायचं आहे, अक्षता अर्पण करायच्या आहेत, फुलं अर्पण करायची आहेत आणि मनोभावे हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची आहे. हे मंदार वृक्ष आम्ही आपल्याला आमच्या घरी, आमच्या वास्तूमध्ये घेऊन जात आहोत. आमच्या जीवनामध्ये आपण प्रवेश करावा. आमच्या घरात जी काही दरिद्रता असेल, गरिबी असेल, तर ती दूर करण्यासाठी आम्हाला सहाय्य करावे. त्याचबरोबर आमच्या घरामध्ये पसरलेली साडेसाती असेल, घरामध्ये होणारे वादविवाद असतील, एखाद्याचं लग्न ठरत नसेल किंवा एखाद्या ग्रहदोष असतील, तर हे सर्व दूर करण्यासाठी आम्हाला सहाय्य करावे. आपल्या कृपेने आमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास राहावा, आमच्यावरची सर्व संकट विघ्न दूर व्हावीत, अशी आपल्याला या झाडाला, या वृक्षाला, गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. पुन्हा एकदा मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर या झाडाचे मूळ आपल्याला एक काढून घ्यायचं आहे. जर तुम्हाला मूळ जर निघालं नाही तरी देखील तुम्ही झाडाचं जे खोड आहे तर तिथील एक जरी तुकडा झाडाचा जरी काढून घेतला तरी देखील चालेल आणि तो घरी घेऊन यायचा आहे. घरी आल्यानंतर आपल्याकडे जर गंगाजल असेल तर या गंगाजलाने हे तुकडा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि जर गंगाजल नसेल तर आपण साध्या पाण्याने हे जे झाडाचे मूळ असेल किंवा जर तुकडा आणला असेल तर तुकडा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये हा ठेवायचा आहे. ठेवत असताना एका प्लेटमध्ये आपल्याला अक्षता घ्यायच्या आहेत आणि या अक्षतावरती आपल्याला हा तुकडा ठेवायचा आहे किंवा हे मूळ ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या मुळाची व्यवस्थित पूजा करायची आहे, धूपदीप दाखवायचा आहे, अक्षता व्हायच्या आहेत, हळदी कुंकू व्हायचं आहे. जो मूळ ठेवला आहे तर त्या ठिकाणी आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे, 2 अगरबत्ती लावायच्या आहेत आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण प्रार्थना करायची आहे, मनोभावे प्रार्थना करायची आहे, की आपण आमच्या घरामध्ये प्रवेश केला आहे. आपल्या कृपेने आमचं घर धनधान्याने भरून जावं आणि आमच्यावरची सर्व संकट, विघ्न तुमच्या कृपेने दूर व्हावीत. मग जी काही विघ्न असतील, संकट असतील, तर ती दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. ज्या काही तुमच्या समस्या असतील, अडचणी असतील, तर त्या सर्व काही इथं अगदी मनापासून बोलायचं आहे. कोणताही उपाय करत असताना किंवा कोणतीही सेवा करत असताना जर ती मनापासून आणि श्रद्धेने केली तरच त्याला आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला अगदी मनापासून आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी हे जे झाडाचं पण मूळ आणलेलं आहे म्हणजे ज्यामध्ये गणपती बाप्पांचा वास आहे. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. ते आपल्यावरची सर्व विघ्न दूर करणारे आहेत आणि म्हणूनच या विघ्नहर्त्याला आपल्याला प्रार्थना करायची आहे. तुमच्या कृपेनं आमचं घर धनधान्याने भरू दे. लक्ष्मी मातेची कृपा आमच्यावर होऊ दे. जे काही तुमच्या मनामध्ये असेल तर ते बोलून दाखवायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचं नवीन वस्त्र घ्यायचं आहे आणि या वस्त्रामध्ये हे जो मूळ आणलेला आहे तर ते मूळ आपल्याला गुंडाळून किंवा एक पोटली बनवून त्यामध्ये ठेवायचं आहे. त्याबरोबर आपल्याला चिमूटभर अक्षता ठेवायच्या आहेत आणि 2 लवंगा ठेवायच्या आहेत आणि याची आपल्याला एक पोटली बनवायची आहे. मग ती तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता, तुम्ही देवघरामध्ये जरी ठेवली आणि दररोज सकाळी संध्याकाळी याची जरी पूजा केली किंवा तुमच्या घरामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही धनधान्य ठेवता, पैसा अडका ठेवता तर त्या ठिकाणी ठेवली. परंतु याची सकाळी आणि संध्याकाळी पूजा झालीच पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला हा ठेवायचा आहे आणि या गणपती स्वरूप, विघ्नहर्त्या स्वरूप जे मूळ आहे तर त्याला आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि लक्ष्मी मातेची कृपा आपल्या घरावर राहण्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर याचा हे जे मूळ आहे तर त्याचा तुम्ही ताबीज बनवून आपल्या उजव्या दंडावरती धारण देखील करू शकता. मग महिला असेल किंवा पुरुष असेल तर कोणीही आपल्या उजव्या हातावरती म्हणजेच उजव्या दंडावरती जर हा धारण केला तर तुमच्यावरची जी विघ्न आहेत किंवा तुमच्या विवाहामध्ये जे सतत अडथळे येते असतील किंवा एखाद्याच्या घरामध्ये जर सतत आजारपण असेल तर त्याच्या दंडावरती तुम्ही हा ताबीज बनवून बांधू शकता. यामुळे देखील तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे. त्यांच्यावरची सर्व विघ्न दूर होण्यास मदत होणार आहे. तर असा हा अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि याचा सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजेच हे जे मूळ ज्यांच्या घरामध्ये असतं तर त्यांच्या घरावरती माता लक्ष्मीची सदैव कृपा राहते. त्या घरामध्ये कधीही गरिबी येत नाही. त्यांच्या घरामध्ये नेहमी धनधान्याची भरभराट झालेली असते आणि त्यासाठीच आपल्याला हा अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. मी जे हे झाडाचं मूळ सांगितलेलं आहे म्हणजेच रुईच्या झाडाचा मूळ ते आपण अवश्य घरी आणायचं आहे आणि याचा आपल्याला अशा प्रकारे उपाय करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.